चला दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेने। एकीकडे असेल घोडिलदेव कसलखंड आणि दुसरीकडे असेल बोर्ले संघ। खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर दोन्ही परिचयाचे आणि अगदी आपल्या सर्वांच्या जवळची टीम्स आहेत, त्यामुळे दोघांना देऊया शुभेच्छा। या दरम्यान शुभम आणि आमचे मानस मनोरे खऱ्या अर्थाने स्पर्धेमधून रजा घेताना आपल्याला पाहायला मिळतील, त्यांचं देखील अगदी मनापासून आपण हार्दिक आभार मानूया। मॅचच्या दिशेने जाऊया। काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, पहिला चेंडू बॅटची वरची कडा आणि इथून मात्र पहिला गडी गारद होतोय टीम घोडिलदेव कसलखंड संघाचा। अनिरुद्ध पाटील बघा मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग झाली होती त्याच्या माध्यमातून, परंतु यावेळेस काय घडलं जातंय, पहिल्या चेंडूवर त्याला मात्र माघारी परतावं लागतंय। आणि या दरम्यान रुकेश काटावले यांचं देखील आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं। अगदी सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मनसे ट्रॉफी मनसे चषक 2025 या पर्वामध्ये त्यांची देखील हजेरी अद्यापपर्यंत आहे। आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं त्यांचं देखील यथोचित आपण मान सन्मान करू होताना आपल्याला पाहायला मिळालं कालच्या रात्रीमध्ये। त्यांच्यासोबत आपण पाहिलं गेलं तर साहिल पाटील देखील आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया या मनसे चषक 2025च्या पहिल्या पर्वामध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने। पहिला गडी गारद झाला अनिरुद्ध पाटील, खऱ्या अर्थाने त्याच्याकडून अपेक्षा होत्या परंतु त्याने मात्र निराश केलंय घोडिलदेव कसलखंड संघाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी आता मात्र भावेश पाटील इन ॲट नंबर 3 या पोझिशनवर। सोमनाथ पाटील यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट हेलिकॉप्टर उडवायचा होता खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं, परंतु इथून मात्र एक धाव मिळाली जाईल। एकेरी धावेने वैयक्तिक खातं खोललं जातंय, सांघिक खातं खोललं जात आहे। 3 ओव्हरची मॅच, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं आहे घोडिलदेव कसलखंड संघाच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला। परंतु या विपरीत जर पाहिलं गेलं सोमनाथ पाटील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतायत आणि जखडून ठेवलं जात आहे। यावेळेस चेंज ऑफ पेस काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये, क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक 35 ला गावला जातोय आणि इथून मात्र LBW स्वरूपात बॅट्समन बॅक टू द डगआउट अनिकेत पाटील। दोन्ही बॅट्समन खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर ओपनिंग पेअर मैदानाच्या बाहेर इथे जाताना आपल्याला पाहायला मिळेल। अपेक्षा होत्या ज्या प्रकारची स्टार्ट आपण मागच्या मॅच मध्ये पाहिली होती घोडिलदेव कसलखंड संघाची, परंतु या विपरीत इथे मात्र घडताना आपल्याला पाहायला मिळेल आणि कौतुक करावं लागणार आहे सोमनाथ पाटील याचं, कारण जबरदस्त गोलंदाजी अगदी तिखट मारा करतात आपल्या संघासाठी आणि 2 विकेट देखील त्याने टिपलेत। मयुरेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर दर्शन पाटील यस बोर्ले टीमचे ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पहिलं स्पेल फेकलं जातंय। आज त्यांची उपस्थिती नाहीये, परंतु ही उपस्थिती कोणत्या प्रकारे कळून दिली नाहीये सोमनाथ पाटील यांनी। जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये 2 विकेट टिपल्यात त्यांनी। आणि आता मात्र नवीन बॅटर मयुरेश पहिल्याच ओव्हर मध्ये दोन्ही ओपनर बॅट्समन मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळाले आणि थोडीशी खराब अशी स्थितीमध्ये आहे इथून घोडिलदेव कसलखंड संघ। एखादी मोठी पार्टनरशिप त्यांना नक्कीच या मॅच मध्ये कमबॅक करून देईल का हा प्रश्नचिन्ह आहे। यावेळेस काय घडलं जाते मैदानाच्या आतमध्ये, शफल होऊन खेळायचा प्रयत्न होता, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथून मात्र त्रिफला उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळतील। अजून एक बॅट्समन मैदानाच्या बाहेर मयुरेश आणि मला असं वाटतं तिसरा बॅट्समन आहे जो 0 या धावसंख्येवर बाद होतोय आणि तो पण पहिल्याच ओव्हर मध्ये। अतिशय खराब कामगिरी, तिसरी मॅच आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलंय तर जो ही मॅच जिंकेल तो मात्र बक्षीस पात्र ठरेल। साईनाथ पाटील मगाशीच मला सांगत होते की घोडिलदेव कसलखंड संघाचा इतिहास आहे की प्रत्येक वेळी 2 मॅचेस ते जिंकल्यात या मैदानावर या वर्षी, परंतु तिसरी मॅच मात्र त्यांना सातत्याने अडथळा निर्माण होत असताना आपण पाहिलंय।
आजही ती परिस्थिती आहे. आज इतिहास बदलेल का हा प्रश्नचिन्ह खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गांच्या मनामध्ये होता, परंतु इथून मात्र त्याही निराशाच त्यांच्या वाट्याला अद्यापर्यंत आल्या जातात. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 3 गडी, 3 मोठे बॅट्समन अनिरुद्ध असतील, अनिकेत पाटील असतील, मयुरेश असतील, 3ही बॅट्समन मात्र 0 या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. यस, पुढील चेंडू यावेळेस कोलवर पद्धतीचा चेंडू लावून अपील केला गेला. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क कदाचित जुळला नसावा, त्या कारणाने मात्र पंचांनी मात्र ही दाद फेटाळली आहे आणि हाही निर्धाव चेंडू. त्यापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च करत 3 गडी टिपल्यात. काय जबरदस्त स्पेल राहिला. पहिल्या षटक खऱ्या अर्थाने जवळपास बोर्ले संघाच्या बाजूने इथे झुकला जातोय. शेवटचा चेंडू असेल मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामधील. काय केलं जाईल? ऑन स्ट्राईक असतील लोकेश नाईक. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये? जबरदस्त स्पेल इथून मात्र संपादन होताना आपल्याला पाहायला मिळाला. सोमनाथ पाटील यांचा 1 धाव खर्च करत 3 गडी टिपले आणि इथून मात्र पहिल्या ओव्हरचा होतोय खेळ समाप्त. म्हणजे गोविंददेव कसलकंड संघाचा जबरदस्त गोलंदाजी आणि याच दरम्यान बक्षीस देखील लागताना आपल्याला पाहायला मिळतील. बोर्ले संघासाठी सुवर्ण संधी असेल. ही मॅच जिंकली तर तब्बल मात्र 5,000 रुपयांचं पारितोषिक असेल. ओम खोपकर यांच्याकडून खूप सारं प्रेम येताना आपल्याला पाहायला मिळते इथून बोर्ले संघासाठी. आणि मात्र जमेची बाजू आहे, कारण 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. बक्षीस पात्र खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर लढत आहे दोन्ही संघासाठी आणि अशा वेळेस मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे सोमनाथ पाटील यांची. आता मात्र नवीन गोलंदाज प्रतीक पाटील. काय केलं जाईल, काय घडवलं जाईल मैदानाच्या आतमध्ये? चावी या नावाने प्रचलित हाही खेळाडू. चला थोडं स्पीडअप करायचं बोर्ले टीम. असं वाटतं बॉलिंग मध्ये थोडस चेंजेस केलंय. साहिल पाटील, संदेश पाटील मला असं वाटतं कीपर असतील आणि त्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने मॅच ऍज अ कॅप्टन ते लीड करतायत आपल्या संघासाठी. आणि अशा वेळेस थोडस चेंजेस केले त्यांनी बॉलिंग मध्ये आणि साहिल पाटील यांच्या वाट्याला मात्र षटक दुसरं आलं जात आहे. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय भावेश असतील. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. यावेळेस हवेत उडवलाय. काय घडलं जाईल? अजून एक विकेट जाईल का? इथून मात्र अचूक अशी झेल टिपली जाते भूषण पाटील यांच्या माध्यमातून आणि अजून एक हादरा बसतोय टीम गोविंददेव कसलकड या संघाला. ज्या बॅट्समनच्या नावावर 1 धाव होती या इनिंग मध्ये, या मॅच मध्ये, तो बॅट्समन मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळेल. अद्यापर्यंत पाहिले गेलं तर मला असं वाटतंय भावेश पाटील यांनीच 1 धाव काढली होती पहिल्या ओव्हर मध्ये आणि स्कोर कार्ड पण आपण जर पाहिला तर 4 गडी बाद अशी धावसंख्या आहे अद्यापर्यंत गोविंददेव कसलकंड संघाची. एकंदरीत पाहिलं गेलं तर जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे टीम बोर्ले संघाची. नवीन बॅटर सुशांत पाटील आलेत, लोकेश आहेत नॉन स्ट्रायकर एंडला. या 2 बॅट्समॅनला कुठेतरी चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे जर आपला संघ इथे क्वालिफाय करायचं असेल बक्षीस पात्र होण्यासाठी. तर मात्र इथून मात्र चांगली पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. परंतु यावेळेस साहिल पाटील जबरदस्त गोलंदाजी करतायत. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली होती पहिल्या ओव्हर मध्ये सोमनाथ पाटील यांची तशाच प्रकारची गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू आपण पाहिला लॉंग ऑफ रिजन मध्ये ढकलला गेला होता आणि इथून मात्र वैयक्तिक खातं खोललं जात आहे सुशांत पाटील यांच्या माध्यमातून आणि एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते. दुसरं षटक सुरू आहे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर आणि धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आहे 2. 4 गडी बाद अशी 2 खराब अशी परिस्थितीमध्ये आहे अद्यापर्यंत. यावेळेस हवेत उडवलाय चेंडू, लॉफ्ट केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि या इनिंग मधील येतो पहिला षटकार लोकेश नाईक यांच्या सुशांत पाटील यांच्या बॅट मधून. लोकेश नाईक यांच्या बॅट मधून बऱ्याच उशिरा वेळानंतर एक
मोठा फटका आला जातो. या फटक्यांची गरज आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर गोडील देवकसरकंड संघासाठी, कारण असे फटके येतील तेव्हा मात्र गोलंदाजी करताना त्यांना थोडासा कॉन्फिडन्स येईल. साहिल पाटील याच्या गोलंदाजीवर आलेला हा षटकार याही वेळेस पुढ्यात टाकला होता, जसा आला तसा पाडून दिला त्याच दिशेने तोच रिझल्ट. आणि अजून एक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार. खऱ्या अर्थाने थोडस दडपण देखील असेल, कारण पहिला षटकार लगावला गेला तर नंतरच्या चेंडूवर देखील षटकार आला. आता मात्र थोडासा कॉन्फिडन्स बिल्ड होईल टीम गोडील देवकसरकंड संघाच्या खेळण्यामध्ये, आणि या फटक्यांची खऱ्या अर्थाने त्यांना गरज आहे. लोकेश नाईक संकट मोचक म्हणून इथून मात्र बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. या वेळेस काय घडलं गेलं, लाईन चेक केली जाईल आणि इथून मात्र दंडित केलं जाते पंचांच्या माध्यमातून. हा वाईड चेंडू आहे, हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार आहे. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव पुढे सरसावली जाते. 15 धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. यावेळेस लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू वाईडिश लॉंग आउट रिजन मध्ये ढकललाय. एकेरी धावेने मात्र समाधान मानलं जात आहे. चांगला थ्रो, चांगला कलेक्शन संदेश पाटील यांच्या माध्यमातून केला जातोय. एकेरी धावेने धावसंख्येचा धावफलक आपण पाहतोय 16 रन स्कोर कार्डवर अद्यापर्यंत लागल्या जात आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, जरा थोडा स्पीडअप करा प्लीज संदेश पाटील. थोडीशी घाई करावी लागते आम्हाला, थोडस सहकार्य करा दोन्ही टीमला ही विनंती असेल. शेवटची मॅच बक्षीस पात्र कोण ठरेल? एकीकडे असेल बोर्ले संघ, दुसरीकडे असेल गोडील देवकसरकंड संघ. यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू, या चेंडूची गरज होती आणि इथून मात्र शेवट गोड होताना आपल्याला पाहायला मिळाला. साहिल पाटील यांच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला असता. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर तब्बल मात्र लागली जाते 16. पहिल्या ओव्हर मध्ये आली 1 आणि या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 15 धावसंख्या. एकूणच पाहायला गेलं तर 16 ही धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्डवर. आता मात्र निर्णायक आणि स्लॉग ओव्हरचा षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज प्रतीक पाटील. 16 धावसंख्या लागली जाते स्कोर कार्डवर. खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर एका 2 मोठे फटके आले तर मात्र गोडील देवकसरकंड संघ एक मजबूत स्कोर कडे वाटचाल गवताना पाहायला मिळेल. परंतु ते घडलं जाईल का? बॅटची वरची कडा फ्लाय स्लिप आहे त्या ठिकाणी, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर होता चेंडू. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट होतीये आणि 17 ही धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. लोकेश आता मात्र नॉन स्ट्राईक रेंजला जाताना आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या माध्यमातून आपण मागच्या ओव्हर मध्ये 2 षटकार पाहिले होते. ते लोकेश नाईक नॉन स्ट्राईक रेंज वर आहेत आणि सुशांत पाटील यांना मात्र आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण अभी नाही तो कभी नाही. यावेळेस इनसाइड आउट, अतिशय देखना फटका. वॅकंट रिजन मध्ये चेंडू ढकलला जातोय. चेंडू जाते 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार. आणि या फटक्यांची खऱ्या अर्थाने गरज आहे गोडील देवकसरकंड संघाला, कारण मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. कारण बोर्ले संघाकडे देखील मातबगार फलंदाज आहेत. चॅम्बो यस, त्याच्या खांद्यावर देखील जिम्मेदारी आहे बोर्ले संघाची. त्यामुळे इथे मात्र मोठी धावसंख्या उभारावी लागणार आहे. 21 रन्स आपण पाहतो स्कोर कार्डवर. याही वेळेस त्या दिशेने फटका आणि इथून देखील चेंडू थांबेल का हा प्रश्नचिन्ह होता, परंतु शेवटच्या क्षणाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा इथं मात्र अर्जित केल्या जातात. जबरदस्त क्षेत्ररक्षण करायला पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक होते भूषण पाटील, ज्यांच्या माध्यमातून चेंडू अडवला गेला. या तिसरे पंच बाउंड्री चेक करायची आहे. यस, सेफ आहे चेंडू. 2च धावा मिळतील. जबरदस्त कलेक्शन करायला पाहिलं गेलं तर भूषण पाटील यांच्या माध्यमातून मागच्याच ओव्हर मध्ये मला असं वाटतं कॅच पाहिली होती आपण, आणि त्यांच्याच माध्यमातून 2 धावा सेव्ह केल्या जातात. खोलवर पद्धतीचा चेंडू अलॉंग विथ कार्पेट शॉर्ट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण होते. थोडेसे फंबल जरूर झाले होते, परंतु एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. 24 रन स्कोर कार्डवर आहेत.
आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. किती धावा जमा करेल कोडेलदेव कसलकंड संघ. लोकेश नाईक यांच्याकडून खऱ्या अर्थाने अपेक्षा राहतील, कारण मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते आणि शेवट गोड केला जाईल का याकडे लक्ष वेधलं जातंय. प्रतीक पाटील एक चौकाराचा मार खाल्लाय, परंतु चांगली गोलंदाजी राहिली होती. परंतु या वेळेस बघा या स्पर्धेमधील उत्तुंग सगळ्यात लांब लचक असा षटकार लोकेश नाईक यांच्या बॅटमधून येतोय. 30 रन सन्मानजनक स्कोर कडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळेल. तो टीम कोडेलदेव कसलकंड संघ या निर्णायक क्षणी आलेले रन्स खऱ्या अर्थाने चांगला फायटिंग स्कोर उभा करेल बोर्ले संघाच्या विरोधात. अद्यापर्यंत शेवटचा चेंडू शिल्लक आहे. लोकेश नाईक यावेळेस पॅची लीडिंग एज कॉट बिहाइंड द स्टंप्स आणि इथून मात्र शेवट गोड होतोय टीम बोर्ले संघासाठी आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. अखेरीस आपण स्कोर कार्ड कडे पाहिलं तर धावसंख्या उभे झालेली आहे तब्बल मात्र 30 आणि जिंकण्यासाठी 31 रन्सची गरज असेल बोर्ले संघाला. चला बोर्ले टीम थोडस स्पीडअप करा प्लीज, कारण शेवटची मॅच आहे, शेवटची इनिंग म्हणूयात, त्यामुळे आपण सहकार्य करा. पंच बॉल आहेत का? नवीन बॉल, एक बॉल. पहिल्या ओव्हर मध्ये एक आली होती बघा. सोमनाथ पाटील याच्या गोलंदाजीचं कौतुक होणं गरजेचं आहे, ज्याच्या माध्यमातून 3 मोहरे गारद केले. अनिरुद्ध पाटील असतील, तदनंतर अनिकेत पाटील असतील आणि मला असं वाटतं मयुरेश असतील, असे 3 मातबकार बॅट्समॅनला त्यांच्या माध्यमातून गारद होताना आपल्याला पाहायला मिळाला. चला पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्या. 12वा प्रतिनिधी असेल त्याच्या हस्ते पाण्याची पूर्तता होणं गरजेचं आहे. वाडा ग्रुप स्क्रीनवर आपण पाहू शकता, एन्जॉय करतात मनसे चषक 2025 हे पर्व. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार. आणि आजच्याच रात्रीमध्ये आपण त्यांची रॉयल एंट्री देखील पाहिली होती. उस वाडा ग्रुप आज मॅच एन्जॉय करतात, अगदी विकेटच्या पाठीमागे बसून ते मॅच एन्जॉय करतात. एक प्रेम आहे मित्रांनो, आणि त्यांचं देखील आपण स्वागत समारंभ होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अगदी मनपूर्वक मी आभार मानतो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. गोलंदाजीचं विश्लेषण आपण पाहत होतो. सोमनाथ पाटील यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 1 धावा आणि 3 गडी त्यांनी गारद केले. तदनंतर आलं साहिल पाटील, त्यांनी मात्र तब्बल 15 धावा खर्च करत 1 गडी टिपला. आणि शेवटचं षटक प्रतीक पाटील यांनी 14 धावा खर्च करत 1 गडी टिपला. एकंदरीत 3 षटकाचा खेळ संपला. 30 धावसंख्या आपण पाहिल्या स्कोर कार्डवर. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 31 धावांची गरज. एकंदरीत पाहिलं गेलं तर 10.33 धावसंख्येची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे. चला थोडं स्पीडअप करा. कोडेलदेव कसलकंड संघ वारंवार या सूचना करताना आम्ही पोहोचवल्या गेल्या नाही पाहिजेत, कारण सकाळचे जवळपास 4:45 झालेले आहेत. पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायची. अठरा चेंडू आणि 31 धावांची गरज. चॅम्बो प्रफुल्ल पाटील या नावाने प्रचलित हा खेळाडू गेल्या 2-3 वर्षांमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आणि गत वर्षी आम्ही मनसे ट्रॉफी डे ची टुर्नामेंट होती आणि त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज तो राहिला होता.
चॅम्बो खऱ्या अर्थाने ही स्पर्धा त्याच्यासाठी लकी आहे आणि याच वर्षी त्याला मोरबे गावामध्ये मॅन ऑफ द सिरीज ऍज अ बाईक मिळाली होती. कॉन्फिडन्स असेल त्यामध्ये. आणि या विपरीत जर पाहिलं गेलं तर घोडील देव कसलगंज संघ या विकेटची आतुरतेने वाट पाहत असेल. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मॅच राहते सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस अलॉंग विथ कार्पेट दिशा देण्याचं काम करून गेला चॅम्बो आणि या चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकारानं सुरुवात केली आहे. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं आहे. चॅम्बोला माहित आहे. आता मात्र समीकरण बदललं जातं. येणारे 17 चेंडू आणि 27 रन्सची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा जमवता किती धावा रोखता हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण धावा जर जास्त आल्या तर मात्र अडथळा निर्माण होईल कोळीलदेव कसलगंज संघासमोर. परंतु या विपरीत जर चॅम्बोचा विकेट मिळाला तर मात्र कॉन्फिडन्स वाढेल. यावेळेस कट केलाय ओव्हर द कव्हर्स. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होत आहे. अजून एक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज इनसाइड आउट खेळले. रूम क्रिएट केला गेला आणि इथून मात्र देखील चौकार अर्जित केला. आता मात्र येणारी 16 चेंडू आणि 23 धावेंची गरज. चॅम्बो थांबायला मागत नाही आज. पहिला चेंडू लेग साइडला. यावेळेसचा चेंडू पहिल्या ऑफ साइडला. प्रत्येक दिशेमध्ये मारण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. जसा चेंडू येईल त्या चेंडूच्या मेरिट नुसार फटके अर्जित करत असतो. आता मात्र दडपणाखाली असेल गोलंदाज. यावेळेस घुटना टेक तमाशा देख लाऊड अपील लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून. अपील मध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांनी ही दाट फेटाळली जाते आणि हा तो निर्धाव चेंडू थोडासा कॉन्फिडन्स वाढेल. कारण हा येणारे प्रत्येक निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने कॉन्फिडन्स वाढवेल कोळीलदेव कसलगंज संघाचा. आता मात्र 15 चेंडू शिल्लक आहे आणि 23 धावेंची गरज आहे. गोलंदाज साई गायकर याच्या खांद्यावर जिम्मेदारी आहे एखादा मोठा विकेट. याही वेळेस लॉंग विथ द कार्पेट बॅटची टो एंड आणि इथून मात्र फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. अजून एक येतोय चौकार. लाईन खऱ्या अर्थाने महत्वाची होती. चॅम्बो लोअर फुल टॉस चेंडू हाही होता. फक्त दिशा देण्याचं काम करून गेला आणि अजून एक चौकार. समीकरणामध्ये बदल. 14 चेंडू 19 धावेंची गरज. एक एक चेंडू खऱ्या अर्थाने थोडासा बॅकफुटला जातोय टीम गोळीलदेव कसलगंज संघ. कारण 4 चेंडूचा खेळ संपला आणि 12 धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्डवर. जबरदस्त बॅटिंग चॅम्बो थांबायला मागत नाहीये. लवकरात लवकर मॅच संपवण्याचा त्याचा खऱ्या अर्थाने मनसुबा असावा. परंतु इथून मात्र गोळीलदेव कसलगंज संघ एखाद्या विकेटची आतुरतेने वाट पाहतोय. तो विकेट मिळून देईल का साई गायकर. कारण त्याच्या खांद्यावर मोठी जिम्मेदारी आहे. कारण मॅच आता मात्र थोडस झुकली जाते बोर्ले संघाच्या बाजूने. याही वेळेस सव्यता चेंडू सेफ लँडिंग होईल का. अटेम्प्ट चांगला होता. जबरदस्त अटेम्प्ट. परंतु या अटेम्प्ट इथून मात्र फेल होताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु क्रेडिट द्यावं लागणार आहे त्या क्षेत्ररक्षकाला. सौरभ पाटील अतोनात प्रयत्न केले गेले होते. डायव्हिंग अगदी सूर मारली होती. परंतु सूर इथून मात्र अपुरी पडली आणि इथून मात्र चेंडू थांबला नाहीये. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. हाफ चान्स होता खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर. विकेटचं खऱ्या अर्थाने बघूया त्या खेळाडूला कोणती इजा झाली आहे की नाही. चांगला अटेम्प्ट होता. परंतु त्याला माहित होतं विकेट महत्वाची होती. परंतु अखेरकार अपयश कोळीलदेव कसलगंज संघाला. आता 13 चेंडू शिल्लक आहे आणि 15 धावेंची गरज आहे. मॅच जवळपास इथून मात्र झुकली जातीये बोर्ले संघाच्या बाजूने. टॉप 3 मध्ये टॉप 5 मध्ये क्वालिफाय करेल का बोर्ले संघ. कारण येणारा प्रत्येक चेंडू मात्र चौकाराची मोहर लगावतोय. चॅम्बो यावेळेस खोलवर पद्धतीचा चेंडू लॉंग विथ द कार्पेट. इथून मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एकेरी धावेने पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 ही धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर
आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू आहेत आणि 14 धावांची गरज आहे. चला टीम मीटिंग प्लीज जास्त घेऊ नका. 12 चेंडू शिल्लक आहे. 12 चेंडू 14 धावांची गरज आहे. विकेटचं महत्व आहे त्यामुळे प्रयत्न केले होते मागच्या षटकामध्ये. डायव्हिंग एफर्ट आपण पाहिला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू पासून दूर राहिले खेळाडू आणि तिथून मात्र चौकार अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळाला. नवीन गोलंदाज लोकेश नाईक ज्यांनी मात्र बॅटिंग करताना खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. आपल्या संघासाठी वैयक्तिक 3 षटकार खेचत 20 धावसंख्या उभ्या केल्या होत्या. टीम साठी त्याच्या खांद्यावर जिम्मेदारी आली. दुसरं षटक हाताळण्याची. 12 चेंडू शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. चॅम्बो बॅटिंग स्ट्रायकर रॅनला आहे. त्याच्या माध्यमातून 4 चौकार आपण पाहिले होते मागच्या ओव्हरमध्ये आणि एकेरी धाव. अर्थातच 17 धावसंख्या कुठल्या होत्या त्याने पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र नवीन गोलंदाज लोकेश नाईक कशा प्रकारे गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी. एखादा विकेट येईल का या प्रतीक्षेत आहे गोळीदेव कसलगंज संघ. हाफ ट्रॅकर आहे. अप्पर कटचा फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. अजून एक चेंडू जाणार आहे. सीमारेषा बाहेर. चौकार. खराब चेंडू म्हणूयात कारण खूप टायमिंग होतं चॅम्बोकडे. त्यामुळे वेट केलं आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर अप्पर कटचा फटका पाहिला ओव्हर द कव्हर्स आणि चेंडू देखील अगदी गोळीच्या वेगाने ट्रॅव्हल होत आहे. आउटफील्ड क्विक आहे या ठिकाणी मित्रांनो त्यामुळे लाईन आणि लेंथ चूक होणं गरजेचं आहे. परंतु इथून मात्र वारंवार चुका करतात. येणारे 11 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची गरज आहे. अजूनही मॅच जवळपास झुकली जाते बोर्ले संघाच्या बाजूने. एखादा विकेट चॅम्बोचा विकेट महत्वाचा आहे. हा चमत्कार केला जाईल का. हा चमत्कार घडवला जाईल का लोकेशनच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू टप्पा पडला. कर्कन गिरकी घेतली गेली. हुक करायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र जुळला जात नाहीये आणि बऱ्याच उशिरा वेळानंतर हा येतो निर्धाव चेंडू. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. काय घडलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. अद्यापर्यंत एकेरी हाती किल्ला जिंकण्याचं काम करतोय चॅम्बो आपल्या संघासाठी. नाबाद अशी खेळी खेळतोय आपल्या संघासाठी आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय तब्बल मात्र 21 रन स्कोर कार्ड वर आहे. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. लोकेश प्रयत्न करतोय. त्याची विकेट मला मिळवायची आहे त्यासाठी प्रयत्न करतोय. यावेळेस स्विच हिट करायचा होता आणि इथून मात्र फंबल झाले. फ्लाय स्लिप लेग स्लिप एकत्र आले. कॉलिंग नव्हतं. तालमेल जुळलं नव्हतं आणि इथून मात्र 22च्या स्वरूपात इथून मात्र 1 धाव अर्जित केली जाते आणि आता मात्र बऱ्याच उशिरा वेळानंतर स्ट्रायकर एंडवर येथील संदेश पाटील बोर्ले संघाचे खऱ्या अर्थाने पाहिलं गेलं तर कर्णधार आणि त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंट्स चे ओनर अशी ऑलराऊंडर भूमिका आज मैदानाच्या बाहेर आणि मैदानाच्या आतमध्ये निभावताना आपल्याला पाहायला मिळतील. येणारे 9 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. लोकेश नाईक यांना तडपण निर्माण करायचं असेल तर विकेट येणं गरजेचं आहे. ही पार्टनरशिप तोडणं गरजेचं आहे. यावेळेस अलॉंग विथ द कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू आहेत. थोडेसे फंबल झाले. संधीचं करायचं होतं सोनं परंतु नकार देण्याचा प्रयत्न केला गेला चॅम्बोच्या मार्फत आणि इथून मात्र एकेरी धावेने समाधान मानावं लागेल. वैयक्तिक खातं खोललं जाते संदेश पाटील यांच्या माध्यमातून. धावसंख्येला आकार. धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड वर 23 रन्स. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. लोकेश नाईक प्रयत्न करतो. वारंवार प्रयत्न करतो विकेटची परंतु हे सातत्याने असफल होतात. यावेळेस गुड्डा टेक तमाशा देख. इथून मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन वॅकंट होतात आणि इथून मात्र अजून एक चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार. वारंवार चौकार लगावले जातात. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. एखादा मोठा फटका या मॅचचं सूत्र बदलेल आणि बोर्ले संघ टॉप 5 मध्ये क्वालिफाय होईल. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. प्रयत्न करणं सोडायचं नाही गोलंदाज कसलगंज संघ कारण अभी नाही तो कभी नाही. ही एक मॅच तुम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला चांगल्या नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेचं आहे. चला बॉल पुरवायचं आहे प्लीज.
यस थँक्यू. 7 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. प्रयत्न करणं सोडायचं नाहीये गोळीदेव कसलकण संघ, कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. कारण इथून जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये बक्षीस पात्र संघ ठरेल. 7 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. एखादा डॉट, एखादा विकेट, चॅम्बोचा विकेट प्रयत्न केले जातात. यावेळेस देखील मोठा फटका अर्जित केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न केले गेले आणि यशस्वी देखील ठरले जात आहेत. आणि शेवटच्या चेंडूवर आली एक धाव एकेरी धावेने. आपण स्कोर कार्ड वर जर पाहिलं गेलं तर धावसंख्या आपण पाहतो स्कोर कार्ड वर 28 रन्स. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावेची गरज. जवळपास एक तर्फी लढत म्हणूयात, कारण पहिल्या ओव्हर पासून डॉमिनेट केलं होतं बोर्ले टीमने. मग तो बॉलिंग डिपार्टमेंट असो, बॅटिंग डिपार्टमेंट असो, बॉलिंग करताना सोमनाथनी चांगली सुरुवात करून दिली. आपल्या संघासाठी 3 विकेट टिपले. आणि आता दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा बॅटिंग करण्यासाठी आले, शॅम्बोने चांगला स्टार्ट दिलाय. अद्यापर्यंत त्याच्या बॅट मधून जबरदस्त टोलेबाजी, तब्बल मात्र 6 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. एकंदरीत एक तर्फी लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू तब्बल 26 या धावसंख्येवर खेळतोय चॅम्बो. 6 चेंडू 3 विकेट, 3 धाव्यांची गरज आहे. विकेट घेणं गरजेचं होतं. पहिल्या 1-2 ओव्हर मध्ये जर विकेट आल्या असत्या, चॅम्बो सारखा बॅट्समन जर त्याचा विकेट गेला असता तर मॅच सूत्र कुठेतरी वेगळं असतं. परंतु आता मात्र 6 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. तर थोडा स्पीडअप करा प्लीज. आता मात्र अटॅकिंग फील्ड पोझिशन आपण पाहतोय. याच प्रकारची फील्ड पोझिशन पहिल्या ओव्हर पासून करायला हवी होती का, हा प्रश्न चिन्ह जरूर असेल प्रेक्षक वर्गाच्या मनामध्ये. आणि आता मात्र नवीन गोलंदाज. 6 चेंडू 3 धावा डिफेंड करायच्या अनुषंगाने मात्र प्रसाद याच्या वाट्याला तिसरं षटक आलंय. प्रसाद नाईक, चला थोडा स्पीडअप करा गोळीदेव कसलगंज संघ. 6 चेंडू 3 धावेची गरज आहे. चॅम्बो खेळतोय स्ट्रायकर एंडला. त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 11 चेंडू आणि 26 धावा जमा होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तोच चॅम्बो सामना फिनिश करेल का, की प्रसाद नाईक या मॅच मध्ये चुरस निर्माण करेल का, हेही पाहणं गरजेचं असेल मित्रांनो. हेही पाहणं महत्वाचं असेल. 6 चेंडू 3 धाव्यांची गरज. प्रतिष्ठेची लढाई आहे दोन्ही संघासाठी. बक्षीस पात्र कोण ठरेल, टॉप 5 मध्ये कोण दाखल होईल. यावेळेस काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु फेकी थोडीशी खराब. 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. थोडेसे फंबल झाले त्या ठिकाणी आणि या संधीचं केलं सोनं. आणि आता मात्र स्कोर्स होत आहेत लेव्हल. प्रसाद नाईक यांच्या वाट्याला आलेलं हे तिसरं षटक आणि आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. 1 धावेपासून दूर आहे तो बोर्ले संघ आणि टॉप 5 मध्ये जाण्यापासून 1 धाव वंचित आहे. 1 धाव मागे आहे. यावेळेस केलाय, वेट केला गेला. प्रॉपर टाइम होताना आपल्याला पाहायला मिळाला. बोर्ले टीम ठरलाय टॉप 5 मध्ये दाखल होणारा तिसरा संघ. पहिल्या रात्रीमध्ये शिवकर, दुसऱ्या रात्रीमध्ये बापदेव पोदी आणि तिसऱ्या रात्रीमध्ये दाखल झालाय तो बोर्ले संघ. आणि अर्थातच मॅन ऑफ द मॅच कोण ठरला जाईल. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं गेलं तर चॅम्बोने भरपूर चांगली बॅटिंग केली. त्याच्या माध्यमातून 34 धावा आल्या, परंतु पहिलं षटक ज्यांनी हाताळलं सोमनाथ, त्यांनी मॅचचं पूर्ण चित्र बदलवलं. पहिल्या ओव्हर पासून डॉमिनेट केलं टीम गोळीदेव कसलकंड संघाला. तोच सोमनाथ